वेलकम टू इन्स्पायरिंग एज्युकेशन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शालेय क्षमता चाचणी या पेपरमधील सामान्य विज्ञान या विषयातील बल व दाब या घटकावर आधारित सराव प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते. हा न्यूटनचा गतिविषयक कितवा नियम आहे? बरोबर उत्तर आहे पहिला. प्रश्न दुसरा, चुंबकाच्या ध्रुवाकडे लोखंडी टाचण्या कोणत्या बलामुळे आकर्षित होतात? बरोबर उत्तर आहे चुंबकीय बल. प्रश्न तिसरा, वस्तू पृथ्वीकडे कोणत्या बलामुळे आकर्षित होतात? बरोबर उत्तर आहे गुरुत्वीय बल. प्रश्न चौथा, केसांमध्ये घासलेल्या कंगव्याकडे टेबलावरील कागदाचे कपटे आकर्षित होतात कारण? बरोबर उत्तर आहे स्थितिक विद्युत बलामुळे. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणते उदाहरण संपर्क बलाचे आहे? बरोबर उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणते उदाहरण असंपर्क बलाचे नाही? बरोबर उत्तर आहे उचलणे, स्नायुबल. प्रश्न सातवा, सपाट रस्त्यावर पळणारी मोटार गाडी इंजिन बंद केल्यावर थोडे अंतर जाऊन थांबते. हे कोणत्या बलाचे उदाहरण आहे? बरोबर उत्तर आहे घर्षण बल. प्रश्न आठवा, खालीलपैकी कोणते बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असते आणि ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते? बरोबर उत्तर आहे घर्षण बल. प्रश्न नववा, बल ही डॅश राशी आहे? बरोबर उत्तर आहे सदिश. प्रश्न दहावा, वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे डॅश असे म्हणतात? बरोबर उत्तर आहे जडत्व. प्रश्न अकरावा, बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. हे डॅशचे उदाहरण आहे? बरोबर उत्तर आहे विराम अवस्थेतील जडत्व. प्रश्न बारावा, फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो. हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? बरोबर उत्तर आहे गतीचे जडत्व. प्रश्न तेरावा, बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? बरोबर उत्तर आहे गतीचे जडत्व. प्रश्न चौदावा, वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात. हे कशाचे उदाहरण आहे? बरोबर उत्तर आहे दिशेचे जडत्व. प्रश्न 15वा, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास डॅश म्हणतात? बरोबर उत्तर आहे विराम अवस्थेतील जडत्व. प्रश्न 16वा, एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास काय म्हणतात?
बरोबर उत्तर आहे दाब. प्रश्न 17वा, खालीलपैकी दाबाचे SI पद्धतीतील एकक कोणते आहे? बरोबर उत्तर आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, यालाच पास्कल असेही म्हणतात. प्रश्न 18वा, पृथ्वीवर सर्व बाजूंनी असलेल्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे वातावरण. प्रश्न 19वा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे किती किलोमीटर पर्यंत वातावरण अतिशय विरल स्वरूपात असते? बरोबर उत्तर आहे 400 किलोमीटर. प्रश्न 20वा, जसे जसे आपण समुद्र सपाटीपासून वर जाऊ तसे तसा हवेचा दाब डॅश होतो. बरोबर उत्तर आहे कमी होतो. प्रश्न 21वा, पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे प्लावक बल. प्रश्न 22वा, खालीलपैकी कोणती उपकरणे आर्किमिडीजच्या तत्वावर आधारित आहेत? बरोबर उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 23वा, SI पद्धतीत घनतेचे एकक काय आहे? बरोबर उत्तर आहे किलोग्रॅम प्रति मीटर क्यूब. प्रश्न 24वा, जितकी जास्त घनता तितके प्लावक बल डॅश असते. बरोबर उत्तर आहे जास्त असते. प्रश्न 25वा, समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे 1 ॲटमॉस्फिअर. प्रश्न 26वा, जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांच्या डॅश एवढे बल वस्तूवर प्रयुक्त होते. बरोबर उत्तर आहे फरका एवढे. प्रश्न 27वा, सापेक्ष घनतेला एकक नाही कारण? बरोबर उत्तर आहे ते समान राशींचे गुणोत्तर प्रमाण आहे. प्रश्न 28वा, एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या क्षेत्रफळाच्या द्रवांत प्लावक बल डॅश डॅश असते. बरोबर उत्तर आहे एकसारखे असते. प्रश्न 29वा, एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या डॅश एवढे बल वस्तूंवर प्रयुक्त होते. बरोबर उत्तर आहे बेरजे एवढे. प्रश्न 30वा, हवामानशास्त्रात दाबाचे एकक काय आहे? बरोबर उत्तर आहे बार.